नमस्कार, मी स्वप्नजा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाची अमेरिकन वॉटर वर्क असोसिएशनने घेतली दखल. भूतपूर्व सैनिकांच्या ग्रीन थंब पर्यावरण संस्थेच्या प्रयत्नातून पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या पुढाकाराने पुण्यातील सर्व गणपती मंडळे व पुणे जिल्ह्यातील गणपती मंडळाच्या वतीने लोकसहभागातून पिण्याचा व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. या कामात पुणे पाटबंधारे विभागातर्फे मार्गदर्शन व सर्व सहाय्य मिळत असून पुण्यासाठी व महाराष्ट्रासाठी पथदर्शक काम उभे राहत आहेत. या प्रयोगाची दखल अमेरिकन वॉटर वर्क असोसिएशनने घेतली असून अमेरिकेत होणाऱ्या परिषदेसाठी प्रयोगाचे सादरीकरण करण्यासाठी कर्नल पाटील व शरद मांडे यांना पाचारण केले आहे. ही परिषद दिनांक 11 ते 14 जून 2017 फिलाडेल्फिया येथे होणार आहे. आता कसं आहे, मार्च महिना सुरू झाला की आपल्याला पाण्याची चणचण सुरू होते. मग कमी दाबाने पाणी येणं आलं तर 2 दिवसात नाही येणं वगैरे वगैरे. आणि त्या विषयावर आपण गेले 5-7 वर्ष सर्व पुणेकर दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सगळे पुण्यातले सगळी गणपती मंडळ, पुणे जिल्ह्यातली गणपती मंडळ, पुणेकर नागरिक असं मिळून आपण जे खडकवासल्यात जे काम उभं केलं आहे आणि आत्तापर्यंत आपण 10 लाख ट्रकलोड माती काढलेली आहे. आणि त्याच्यामुळं जेव्हा आपण 1 ट्रकलोड आपण माती बाहेर काढतो त्यावेळेला 1 टँकर इतकं पाणी राहतं. तर इतकं आपण मोठं 0.20 TMC इतकं पाणी आपण तिथं या वर्षासाठी साठवलेलं आहे, म्हणजे साठवण्याची क्षमता वाढवलेली आहे. तर हे खऱ्या अर्थाने पुणेकरांच्या स्वतःच्यासाठी केलेलं एक फार मोठं असं एक जागतिक उपक्रम म्हणायला काय हरकत नाही. कारण परवाच आमच्याकडे अमेरिकेतली काही मंडळी येऊन ते पाहून गेले आणि आम्हाला हा विषय जगापुढं मांडण्यासाठी बोलवलेला आहे. कारण गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये ओरोविलो म्हणून धरण फुटलं आणि ते धरण फुटण्याचं फक्त कारण होतं धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ होता आणि त्यांचं कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं तिथं लँडस्लाईड झाल्या आणि त्या लँडस्लाईडमुळे पूर्ण तलावामध्ये उथलपुथल झाली आणि धरणच फुटलं. आणि सध्या अमेरिकेमध्ये सगळ्या धरणामध्ये 40 ते 50% गाळ आहे आणि तिथं फार मोठी चर्चा चालली. आणि त्या लोकांना आपण गेल्या 5 वर्षापासून हे करतोय आणि ते लोकांच्या सहभागातून करतोय, ह्याचं खूप फार मोठं कौतुक आहे. आणि म्हणून आम्हाला 11 जूनला अमेरिकेमध्ये आमंत्रण आहे. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सगळं जाणं येणं राहण्याची 4 लोकांची त्यांनी सोय केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने हा आमचा पुणेकरांचा हा गौरव आहे, आपल्या देशाचा गौरव आहे, भारताचा गौरव आहे. कारण आपण आजपर्यंत म्हणत आलो पुण्यात जे पिकतं ते सगळीकडे विकतं, ते खऱ्या अर्थाने आपण आज जगभर विकणार आहोत. कारण अमेरिकेतल्या लोकांना पण आपला हा प्रयोग तिथं करून घ्यायचा आहे. आणि काही आफ्रिकन देशामध्ये सुद्धा या प्रयोगाची आता जरुरी आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. तर पुनश्च एकदा सर्व पुणेकरांचं, गणपती मंडळांचं, निसर्गप्रेमींचं आणि आम्हाला ज्या काही कंपन्या मदत करत आहेत CSRमध्ये, मग ते टाटा मोटर्स आहेत, परत प्राज इंडस्ट्री आहे, परत कमिन्स इंडिया फाउंडेशन आहे, परत अनिरुद्ध देशपांडे वैयक्तिक पातळीवर मदत करत आहेत, धालीवाल मॅडम आम्हाला मदत करत आहेत. तर त्यांच्यामुळे हे काम उभं राहू शकलं. आणि मी नेहमी म्हणतो, गाव करील ते राव काय करेल. तर मी फक्त निमित्त मात्र आहे, आपण सर्वांनी ते केलेलं. तर आमच्या इथं राजेंद्र सोनवणे आमचे मित्र, त्यांचा फार मोठा पाण्यावरती अभ्यास आहे, ते सुद्धा 2 शब्द तुम्हाला पाण्याबद्दल सांगतील. कारण त्यांना ते काळं सोनं जे आम्ही म्हणतो त्याचं फारच त्यांना कौतुक आहे आणि त्याच्यावरती ते फार मोठा निबंध त्यांचा तयार आहे, म्हणजे PhDच्या लेवलचा निबंध आहे आणि ते आम्ही पुस्तक रूपात पण प्रकाशित करणार आहोत. पुणेकरांच्या खरं तर आभार मानलं पाहिजे की पुणेकरांच्या मदतीने पाटील सरांनी जो गाळ काढण्याचं काम सुरू केलं खडकवासला धरणातील, आणि ते जे काळं सोनं आहे, सर म्हणले की काळं सोनं आहे ते, आणि त्याची दखल अमेरिकेने घेतली. कारण अमेरिकेमध्ये सुद्धा त्या प्रकारच्या त्यांना त्या संकटांना सामोरं जावं लागते. आणि तो 5 वर्ष काम इथं चालू आहे गाळ काढण्याचं, आणि ते किती गरजेचं पर्यावरणपूरक असं काम आहे. आणि सरांच्या, आणि खरं तर हा पुणेकरांचा गौरव आहे की ह्या पुणेकरांच्या या कामाची दखल हे अमेरिकेने घेतली आणि त्या पद्धतीचे 11 जूनला सरांना तिथं मार्गदर्शनासाठी बोलवलेलं आहे. तर एक तर पुणेकरांचंच मी आभार मानतो, त्या कर्नल पाटील सरांना ज्यांनी मदत केली सर्व पुणेकरांनी, तर त्या सर्वांचं मी आभार मानतो.
व्हेरिश्ची नाव या चित्रपटाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री किरण दुबेला हॉलिवूड फिल्म कॉम्पिटिशनचा बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार प्रदान करण्यात आला। सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कुसुम, जस्सी जैसी कोई नहीं यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून दिसलेल्या किरण दुबे हिने आपला झेंडा 7 समुद्र पार रोवला आहे। सुरुवातीला मॉडेलिंग व नंतर छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या किरणने आपल्या प्रतिभेच्या जोरावर गरुड झेप घेत थेट हॉलिवूडकडे भरारी घेतली। आपल्या व्हेरिश्ची नाव या चित्रपटासाठी किरण दुबे हिने नुकताच लॉस एंजेलिस हॉलिवूड फिल्म कॉम्पिटिशन 2017चा बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड जिंकला आहे। जॉन रिचर्डसन यांनी किरणवर विश्वास दाखवत तिला व्हेरिश्ची नाव या सिनेमात संधी दिली। डॉक्युमेंटरी या आगळ्या वेगळ्या जॉनरच्या या चित्रपटाचे शूटिंग अमेरिका व युरोपातील देशात करण्यात आले होते। या चित्रपटाला लंडन, बर्लिन व लॉस एंजेलिस येथील चित्रपट महोत्सवामध्ये तब्बल 32 अवॉर्ड्स आतापर्यंत मिळाली आहेत। मुझे बेस्ट एक्ट्रेस का अवार्ड मिला है मेरी फिल्म व्हेरिश्ची नाव, जिसमें मैंने सिर्फ काम नहीं किया है लेकिन मैंने को प्रोड्यूस भी की है ये फिल्म। मुझे बहुत खुशी है कि इस फिल्म में आई एम दी ओनली इंडियन गर्ल। अभी तक तो मैं ही हिंदुस्तानी लड़की हूँ इसमें, बाकी 7 देशों की लड़कियाँ हैं, बहुत सुंदर, बहुत टैलेंटेड, बहुत अच्छी लड़कियाँ हैं। और आपको पता है ये पुणे मेरा शहर है। अवार्ड मिलने के बाद तो सभी को बहुत अच्छा लगता है, बहुत इनकरेज फील होता है, स्पेशली इंटरनेशनल लेवल पे, बिकॉज विदेश में किसको पता है कि किरण दुबे कौन है और क्योंकि सास भी कभी बहू थी कौन nobody really knows about it। तो वहाँ पे आपका जो काम होता है वही पहचान होती है आपकी। और ये मेरा 3rd नॉमिनेशन था, क्योंकि मैं 2 और इसी फिल्म के लिए मैं बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस में भी नॉमिनेटेड थी और इसी फिल्म के लिए मैं आई वन द बेस्ट एक्ट्रेस। सो इट्स वेरी नाइस, आई एम वेरी हैप्पी। बट मुझे ऐसा लगता है कि और भी बेहतर काम करना है। मुझे एक्चुअली अवार्ड व्हेरिश्ची नाव के लिए मिला है और वेयर आर वी नाउ हम अभी शूटिंग कर रहे हैं, जिसका पहला स्केड्यूल अमेरिका में, दूसरा पुणे में हुआ है, वो भी कोरेगांव पार्क में, और उसका जो तीसरा स्केड्यूल है वो परसों मैं जर्मनी और प्राग जा रही हूँ। तो बेसिकली मुझे जो अवार्ड मिला है वो व्हेरिश्ची नाव के लिए मिला है। इसमें काफ़ी हद तक हम लोग अपने आप को ही प्ले कर रहे हैं, काफ़ी नेचुरल परफॉर्मेंसेस हैं, बहुत रियलिस्टिक परफॉर्मेंसेस हैं। कहीं पे हमने कोई बहुत ज़्यादा मेकअप नहीं यूज़ किया या बहुत ग्लैमरस कपड़े नहीं पहने, काफ़ी जैसे हम रियल लाइफ में नेचुरल रहते हैं। आई थिंक वो नेचुरलनेस कहीं ना कहीं लोगों को अच्छी लगी एंड आई बीन नॉमिनेटेड एंड आई गॉट द अवार्ड। आई थिंक जो मेरा रोल है वो ऑडियंस को बहुत सारी चीज़ें दर्शाता है। आपने बहुत अच्छा सवाल पूछा है। एक जिसे हम ग्राउंडेडनेस कहते हैं ना, एक पेड़ है जिसके नीचे तक बहुत सारी जड़ें हैं। मैं चाहती हूँ इंसान भी वैसा ही होना चाहिए, उसकी जड़ें बहुत मजबूत होनी चाहिए। और अगर उसे लगे कि वो किसी इंसान पे या किसी चीज़ पे बिलीव करता है तो बिना डरे फिर यू शुड फॉलो योर हार्ट। सो आई थिंक माई कैरेक्टर रियली इज़ अ सिम्बॉलिज्म ऑफ फॉलोइंग योर ड्रीम्स, योर हार्ट। पहली चीज़ तो मैं ये कहना चाहूँगी कि जब भी किसी को अवार्ड मिलता है वो उसका अपना अवार्ड नहीं होता, हमेशा वो एक टीम वर्क होती है। हमारे जो डायरेक्टर हैं अमेरिका में, हमारे जो एडिटर हैं उनको अवार्ड्स मिल चुके हैं, और हमारे डायरेक्टर, राइटर, प्रोड्यूसर मिस्टर जॉन हेनरी अकेले वो एक 1 मैन आर्मी है। तो मैं ये कहना चाहूँगी कि ये जो हमें 32 अवार्ड्स मिले हैं, इट्स अ टीम एफर्ट, बिकॉज हमने दिन रात जिसे कहते हैं खून पसीना बहा के काम किया है। So first thing, it's not an individual, it's not just an individual accomplishment. It's an accomplishment of the entire team, of the entire group. To be very honest, मैं अपने आप को आने वाले महीनों और सालों में mainstream American television, mainstream American Hollywood films, Indian international films, हिंदी Bollywood films जो sensible और जो मुझे अच्छी लगे, खास करके women oriented, मुझे लगता है मीडिया में it's very very important to show women in the right light. Because women are not just supposed to sing and dance and be bimbits. I'm sure ये लेडी यहाँ पे जो खड़ी हैं, ये अपने लाइफ में बहुत सारे रोल्स प्ले करती हैं। आप वहाँ पर हैं, आप बहुत सारे रोल्स प्ले करती हैं, लेकिन कभी भी एक नॉर्मल इंडियन औरत को या एक नॉर्मल औरत को दुनिया में उतनी अप्रिसिएशन नहीं मिलती जितनी मिलने। आपके घर में अपनी मम्मियाँ, वाइफ, सिस्टर्स होंगी, आप ये देखिए कि वो एक टाइम पे कितनी सारी चीज़ें करती हैं, you know. So I want to play roles. I want to be the voices of women. I want to play roles. उन औरतों की आवाज़ होना बहुत ज़रूरी है जिनको दिखाया नहीं जाता। So I really want to do that. And I would love to play a Marathi woman. I would love to play a lady जो कछाड़ की साड़ी पहनती हैं या इस तरह का totally non-glamorized roles. Because मेरे personally मुझे ऐसा लगता है they are real stars. They are real people, real stars.
मैं पुणे की ऑडियंस के लिए कहूँगी, आई एम अ पुनेरी। मैं पूना की हूँ। मुझे बहुत खुशी है कि मैंने अपना पहला घर पूना में लिया। हम फर्गुसन कॉलेज के बाहर शूटिंग कर रहे हैं, जो मेरा कॉलेज है। मैं कोरेगांव पार्क में इतने सालों से हूँ। मुझे सबसे ज़्यादा खुशी इस बात की है, आप सबको पता है कि पुणे में पूरे दुनिया से लोग सिर्फ पढ़ने नहीं आते हैं, लेकिन एक मेडिटेशन सेंटर है, ओशो मेडिटेशन सेंटर। एक ऐसा इंसान जिसने सोते सोते चला गया वो, लेकिन दुनिया को जगा दिया। उस जगह में हमेशा मैं जाती हूँ, ओशो मेडिटेशन सेंटर। और मेरी ज़िंदगी के अच्छे बुरे जो भी डिफ़िकल्ट टाइम मैंने गो थ्रू किया है, इस जगह ने मुझे बहुत सपोर्ट किया है। सो आई एम लाइक रियली ग्रेटफुल टू पुणे, रियली ग्रेटफुल टू दिस प्लेस। थैंक यू। 64व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर प्रादेशिक चित्रपटांनी वर्चस्व गाजवले। 64व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावरही प्रादेशिक चित्रपटांचेच वर्चस्व पाहायला मिळाले। व्हेंटिलेटर, कासव, दशक्रिया या मराठी चित्रपटांनी विविध विभागांमध्ये पुरस्कार मिळवले। यातील दशक्रिया चित्रपटाला तब्बल 3 पुरस्कार मिळाले आहेत, तर कासव या मराठी चित्रपटाला 2017 सालचा सुवर्ण कमळ जाहीर झाला आहे। मनोरुग्णांच्या भावविश्वावर आधारित कासव या चित्रपटाचे लेखन सुमित्रा भावे यांनी केले, तर दिग्दर्शन भावे आणि सुनील सुखटणकर यांनी केलंय। हा पुरस्कार मिळाल्याने हा वेगळ्याच प्रकारचा चित्रपट असल्याने याला सुवर्ण कमळ मिळेल अशी मी कल्पना देखील केली नव्हती। नैराश्यातून तरुणांनी बाहेर कसं यावं हे सांगणारा हा चित्रपट आहे। निर्माता मोहन आगाशे, इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम आणि चित्रपटातील सर्व कलावंत यांची मला आता आठवण येते। चित्रपटामध्ये सर्वांनीच फार छान काम केलं आहे अशा भावना सुमित्रा भावे या चित्रपटात मुख्य भूमिका करणारा आलोक यांनीही व्यक्त केल्या। माझं नाव आलोक राजवाडे। सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर गेली 25 वर्ष सातत्याने नवनवीन सिनेमे निर्माण करतायत आणि कासव हा त्यांचा आत्ताचा लेटेस्ट सिनेमा। त्यांना नॅशनल अवॉर्ड ऑलरेडी 7-8 अवॉर्ड्स मिळालेली आहेत लेखनासाठी, दिग्दर्शनासाठी, त्यांच्या सिनेमातल्या अभिनेत्यांना। पण फिल्मचं बेस्ट फिल्म सुवर्ण कमळ हे जे अवॉर्ड आहे ते त्यांना पहिल्यांदाच मिळालंय आणि त्या सिनेमाचा मी भाग आहे, याचा मला विशेष आनंद आहे। अशी फार मोजकी लोक आहेत जी इतकी सातत्यपूर्ण चांगले सिनेमे निर्माण करतायत, त्यामुळे त्यांचं काम मला जवळून बघता आलं। यापूर्वी हा भारत माझा नावाच्या सिनेमात मी अभिनेता म्हणून काम केलं होतं आणि अस्तू नावाचा सिनेमा होता ज्याला मी चीफ एडी होतो, तर त्यांचं काम मला जवळून बघता आलं, याचा खूप आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट, कासव या सिनेमात कासव हा प्राणी रूपक म्हणून वापरला गेलाय आणि आपल्याला निसर्गातनं आपले अनेक प्रश्न, मानसिक आरोग्याचे प्रश्न, शारीरिक आरोग्याचे प्रश्न, हे अनेक प्रश्न निसर्गात बघून, निसर्गाला ऑब्झर्व करून सुटण्यासारखे आहेत। हा दिलासा हा सिनेमा नक्की देईल आणि त्यामुळे हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि लवकरात लवकर आम्ही हा प्रयत्न करू की तो सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोचेल आणि सगळ्यांना बघता येईल। चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळालं यामुळे आनंद तर निश्चितच झालेला आहे। अनेक मराठी चित्रपट सध्या खूप वेगवेगळ्या विषयांवर होत आहेत आणि अनेक तरुण दिग्दर्शक अतिशय दमाचे असे तांत्रिकदृष्ट्याही समर्थ आणि विषयानेही समर्थ असे चित्रपट बनवत आहेत। आमचा कासव हा चित्रपट अशाच प्रकारचा एक वेगळा चित्रपट आहे। आजकाल तरुण लोकांच्या मध्ये नैराश्य फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं, आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं दिसतं, तर तरुणांनी अशा तऱ्हेच्या उदासीनतेतून, नैराश्यातून बाहेर कसं पडावं हे सांगणारा आमचा चित्रपट आहे। तो अतिशय एखाद्या कवितेसारखा संयमित आणि तरल अशा प्रकारचा चित्रपट आहे। तो जास्तीत जास्त लोकांनी, विशेषतः तरुणांनी जर पाहिला तर नक्कीच त्यांना त्यांचं स्वतःचं मन अधिक ओळखायला आणि आयुष्याकडे बघायला काही वेगळी दृष्टी मिळायला उपयोग होईल असं मला वाटतं। राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे 8व्या राजा परांजपे महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले। राजा परांजपे प्रतिष्ठान यांच्या वतीने 8व्या राजा परांजपे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 14 ते 20 एप्रिल दरम्यान पुण्यात हा महोत्सव होणार आहे। प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या यावर्षीचा राजा परांजपे सन्मान आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, महेश काळे, मेधा मांजरेकर यांना, तर राजा परांजपे जीवन गौरव पुरस्कार मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी यांना जाहीर करण्यात आला। महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना राजा परांजपे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे यांनी सांगितले की राजा परांजपे यांच्या स्मृती मराठी मनात वर्षानुवर्षे टिकून आहेत।
यांचा कार्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. तसेच राजाभाऊंची 20 एप्रिल रोजी जयंती असते. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून 14 ते 20 एप्रिल या दरम्यान दरवर्षी हा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा आनंद पुणेकर रसिकांना विनामूल्य लुटता येणार आहे. पण सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेशिका आवश्यक असून आयोजकांच्या वतीने या प्रवेशिका उपलब्ध करण्यात येत आहेत. नमस्कार. राजा परांजपे प्रतिष्ठान आयोजित राजा परांजपे महोत्सवाचे 8वे वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा महोत्सव होईल. त्याच्यामध्ये 10 चित्रपट राजा परांजपे दाखवले जातील. राजा परांजपेंचे 10 चित्रपट दाखवले जातील नॅशनल फिल्म आर्काइव्हजमध्ये आणि राजा परांजपे प्रोडक्शन्सचे काही कमर्शियल नाटकं आहेत, गाण्यांचे कार्यक्रम आहेत, कॉन्सर्ट्स आहेत. ते संध्याकाळी 5 ते 8 मध्ये भरतनाट्य मंदिरला त्याचं कल्चरल प्रोग्राम्स असतील. त्याचे पासेस अवेलेबल फ्री आहे हा अख्खा महोत्सव. त्याचे पासेस अवेलेबल असेल 12 आणि 13 तारखेला भरतनाट्य मंदिरला सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 8 मध्ये. आणि पासेस जर उरले तर रोजच्या रोज NFIला आणि भरतला त्याचे रोजच्या रोज पासेसची पण अवेलेबिलिटी असू शकते. फोन नंबर्स आहेत आमच्याकडे, त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर 8308308686 हा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करून पासेसची रिक्वायरमेंट किंवा इन्क्वायरी करू शकता. राजा परांजपे सन्मान 14 तारखेला दिला जातो. त्याच्यामध्ये आशुतोष गोवारीकर, मेधा मांजरेकर, महेश काळे आणि जितेंद्र जोशी यांना राजा परांजपे सन्मान दिला जाईल. मोहन आगाशे ह्याचं महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत, इनॉग्रेशन, आणि त्यांच्याच हस्ते हा सन्मान दिला जाणार आहे. 20 तारखेला राजा परांजपे जीवनगौरव सन्मान आहे, तो मोहन जोशींना दिला म्हणजे जाहीर केला आहे. आणि त्याचं पुण्याचे महापौर सौमुक्ता टिळक यांच्या हस्ते तो सन्मान प्रदान केला जाईल. पुरस्काराचं स्वरूप आहे श्रीफळ, शाल आणि मोमेंटो. आणि जीवनगौरवसाठी पुणेरी पगडी, मानपत्र, मानचिन्ह, श्रीफळ आणि शाल. थँक्यू. पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात जर तुम्ही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी घर किंवा प्लॉट बुक करत असाल तर थांबा, कारण राष्ट्रीय हरित लवादाने इथे सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसराला तात्कालीन सरकारने अभयारण्याचा दर्जा दिला आहे. त्यामुळे इथला परिसर हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. इथल्या निसर्गाच्या प्रेमात मुंबईकरांसह इतर ठिकाणाहून येणारे प्रेमात पडलेत. याचाच फायदा घेत गुंतवणुकीच्या निमित्ताने अनेक बंड्या बिल्डरांनी या ठिकाणी फार्म हाऊस, रिसॉर्ट उभारण्यास सुरुवात केली. अनेकांनी या ठिकाणी ते हाऊस खरेदी केलेत. मात्र या ठिकाणी जिल्हाधिकारी, वन विभाग यांनी कोणतीही परवानगी दिली नसताना आता ताम्हिणी घाट परिसरात हे रिसॉर्ट, फार्म हाऊस उभारले जातात आहे. याबाबत पुण्यातल्या विविध स्वयंसेवी संस्थांनी यावर आक्षेप घेत इथल्या चालू असलेल्या बांधकामे थांबावीत यासाठी त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाचे दार ठोठावले. अखेर 17 जानेवारीला लवादाने याबाबत निकाल देत अभयारण्यालगत 10 किलोमीटर अंतरात असलेली ही बांधकामे तातडीने थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. या निकालाच्या निमित्ताने वन विभागाच्या 45 एकर जागेवरही काही बांधकामे झाली होती. ती वन विभागाने तोडून संपूर्ण जमीन आपल्या ताब्यात घेतली. एकूणच काय तर निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी अनेक बिल्डर जाहिरात देत असतात. मात्र निवांतपणासाठी अशी घरे घेताना हीच घरे बेकायदा ठरवल्यानंतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येणार नाही याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी. आता म्हणजे थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की ताम्हिणी ही अभयारण्य जाहीर झालं होतं. त्याच्यामध्ये मुख्यतः हा एक पश्चिम घाटातला मुख्यतः जंगल आहे आणि पुण्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या ज्या मुख्य पाण्याचे स्रोत देणाऱ्या मुळा, मोठा, आणखी पवना या ज्या नद्या आहेत तर यांचं सर्वांचं वॉटर सोर्स रिजन म्हणजे जिथे पाणी जमा होतं तर असा सर्व हा भाग आहे. तर या ठिकाणी अनेक कन्स्ट्रक्शन चालू होत आहेत हे आमच्या लक्षात आल्यावरती आम्ही हरित लवादामध्ये म्हणजे ग्रीन ट्रिब्युनलमध्ये गेलो. एक 1.5-2 वर्षाची ही सर्व केस चालली आणि 17 जानेवारी 2017 रोजी त्यांनी आम्हाला ज्या 4 पार्टी होत्या तिथे ज्यांचं कन्स्ट्रक्शन चालू होतं तर त्यांच्या विरुद्ध कोर्टाने निकाल दिला. आणखी या ठिकाणचं बांधकाम पूर्णपणे थांबवायला कोर्टाने सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने वन खात्याने त्याच्याविरुद्ध ऍक्शन घेऊन जिथे कुठे बांधकाम होतं तर ते तोडण्याची वगैरे कारवाई झालेली आहे. पण हे आता होताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ही कोर्टाची जी ऑर्डर आहे तर ती तिथे त्यावेळेस असलेल्या जी कन्स्ट्रक्शन आहेत त्याच्या विरुद्ध आहे.
पूर्ण एरियामध्ये ह्याच्यापुढे बांधकाम करू नका असं त्या शब्दात नसल्यामुळे लोकतांत्रिक त्याचा गैरफायदा घेऊन अनेक कन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आदरवाडीमध्ये एक पेट्रोल पंप तयार होतो आहे किंवा लवाळे गावामध्ये तिथे विठ्ठल कामतांचं एक रिसॉर्टचं प्रपोजल आहे. अजून तिथेही बांधकामं वरती यायला लागलेली नाहीत, पण ही सर्व तिथे होणार आहेत आणि ती प्रपोज आहेत आणि यासाठी परत प्रत्येक वेळेला याचा गैरफायदा घेऊन म्हणजे त्याचा जो काही तोटा आहे पायाभरणी म्हणजे तिथे त्यांचे बोर्ड लागलेले आहेत. आता अजून म्हणजे प्रपोज वगैरे असंही नाहीये, फक्त अजून बांधकामाला सुरुवात झालेली नाही एवढंच याच्यामध्ये केस आहे. पण आता याचा गैरफायदा असा त्यांना फायदा आहे आणि आम्हाला तोटा असा आहे की प्रत्येक वेळेला आम्हाला लोकांच्या विरुद्ध कोर्टात जावं लागणार आहे. तुम्ही आता हे सगळं एनजीटीच्या लक्षात आणून देणार आहात? हां, आता म्हणजे हे नव्याने जेव्हा आम्हाला जायचं आहे तेव्हा हे आम्हाला एनजीटीच्या लक्षात आम्ही आणून देणार आहोत. याच्यावरती आमची हे झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही वन खात्याच्या सुद्धा त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की ही जमीन सर्व तुमची आहे, कायद्याने तुम्हाला हे सर्व हक्क दिलेले आहेत, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने तुम्हाला याच्याबद्दलच्या गाईडलाईन सुद्धा दिलेल्या आहेत. तर आता ही सर्व तुमच्या जमिनीचं काळजी याच्यापुढे घेणं ही तुमची जबाबदारी आहे. हास्यकवी रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील विरोधाभास मार्मिकपणे टिपत जवळपास गेली 3 तपे महाराष्ट्राला हसविणारे भाष्यकवी रामदास फुटाणे येत्या 14 एप्रिल रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त फुटाणे यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असून त्यांचीच निर्मिती असलेला सामना हा चित्रपट यावेळी दाखविण्यात येईल. लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात येत्या 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील असतील. प्रकाश मगदूम, मधुकर भावे, अरुण शेवते यावेळी उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचे सुनील महाजन, भारत देसडला यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. भाष्यकवी रामदास फुटाणे, कवी उद्धव कानडे, संजय ढेरे, सचिन इटकर यावेळी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे फुटाणे समाजातील व्यंगावर बोट ठेवत आपल्या कवितांनी महाराष्ट्राला हसवत आले आहेत. अगदी गल्लीपासून ते दिल्ली आणि परदेशातील रसिकांना देखील त्यांना हसते ठेवले आहे. कटपीस, सफेद टोपी, लाल बत्ती, चांग भलं, भारत कधी कधी माझा देश आहे, फोडणी, कॉकटेल असे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कारकिर्दीचा या निमित्ताने गौरव करण्यात येत आहे. महाराष्ट्राला वात्र टीकाकार म्हणून जरी ते परिचित असले तरी त्यांना स्वतःला भाष्यकवी म्हणणे अधिक चांगले वाटते. तो समाजातील विरोधाभास हेरून त्यावर भाष्य करीत असतो असे ते म्हणतात. 4 ओळीत जरी म्हणणे मांडत असलो तरी त्यासाठी अनेकदा 40 ओळी लिहाव्या लागतात असेही त्यांनी स्पष्ट केले. रामदासजी फुटाणे उर्फ नाना हे महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. ज्येष्ठ पात्र टीकाकार आणि सामना पिक्चरचे निर्माते अशी एक मोठी ओळख नानांची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नानांचा आपल्या पात्रटीकेच्या माध्यमातून एक दबदबा आहे, प्रेमाचा दबदबा आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीत करतात. मला साहित्य संमेलनाच्या वेळेला आम्ही जेव्हा भूमानला साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं त्यावेळेला नानांनी मला सांगितलं, भारत तुम्हाला जर का काही अडचण जर का असेल तर त्या अडचणीचे विषय तुम्ही माझ्यावरती सोपवा आणि बाकी चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही काम करत राहा आणि खरोखर अनंत अडचणी जरी आल्या तरी भूमानचं साहित्य संमेलनाचं यश नानांसारख्या मंडळींकडेच जातं असं मला वाटतं. आणि अशा नानांचं आता 75वी वर्ष चालू होतं तर त्याचा पहिला कार्यक्रम जो आहे तो फिल्म आर्काईव्हमध्ये आहे 13 एप्रिल रोजी संध्याकाळी. सुशील कुमार, भारताचे माजी गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे आणि PD पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ठेवलेला आहे. संयुक्त विद्यमाने नानांचा वाढदिवस आम्ही 13 तारखेला पूर्वसंध्येला सायंकाळी 5:30 वाजता पुण्यामध्ये आपण साजरा करत आहोत. त्या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे सरांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. आदरणीय डॉक्टर PD पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये मधुकर भावे, अरुण शेवते, भारत देसडला ते प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. पुण्यातल्या परंपरेप्रमाणे त्यांना पुणेरी पगडी आणि मानपत्र असं देऊन त्यांचा सत्कार होईल.
मिरासदार यांच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. द मा मिरासदार म्हणजे मराठीतील एक विनोदी लेखक, कथा कथनकार म्हणून कायम आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे व्यक्तिमत्व अशीच ओळख झाली आहे. यावर्षी द मा हे वयाची 90 वर्षे पूर्ण करीत आहेत. याचेच औचित्य साधत पुण्यात त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून येत्या गुरुवारी दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असून कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सोमवारी दिनांक 10 एप्रिल 2017 पासून टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी 10 ते 6 या वेळेत उपलब्ध असणार आहेत. शिवशाहीर व महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते द मा मिरासदार त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून राज्याचे सांस्कृतिक व शिक्षण मंत्री विनोद तावडे, पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित असतील, अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजिका सुनेत्रा मंकनी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, द मा मिरासदार यांचे बंधू हरी मिरासदार, संस्कार भारतीचे प्रांत प्रमुख सतीश कुलकर्णी, एकपात्री कलाकार परिषदेचे मकरंद टिल्लू, आशय फिल्म्स क्लबचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र मंकनी, रोहन मंकनी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी अधिक माहिती देताना सुनेत्रा मंकनी म्हणाल्या, द मा मिरासदार हे मराठी विनोदी विश्वातील एक परिचित नाव आहे. एक प्राध्यापक म्हणून, लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, याशिवाय एक कथा कथनकार म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, हे विशेष. याबरोबरच प्रत्येक क्षेत्राशी त्यांना आपुलकीचा संबंध सुरुवातीपासून राहिला आहे. त्यांच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आम्ही मिरासदार आणि मंकनी परिवार एक सत्कार सोहळ्याचे आयोजन करीत असून या अंतर्गत मिरासदारी विनोद परंपरा महोत्सव या महोत्सवाला सुरुवात करणार आहोत. केवळ कथा कथन हे अलीकडच्या अनेकांना माहिती असलेलं आहे, परंतु कथा लिखाण त्यांनी जेव्हा सुरू केलं त्याला जवळजवळ आता 60 वर्ष अधिक काळ रोखलेला आहे. या काळामध्ये शेकडो कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत, जवळजवळ 30-35 त्याचे कथा संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. आणि याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं नामचं एक विशेष स्थान आहे. विशेषतः पटकथा लिहिण्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा होता आणि या पटकथामध्ये या लिहिण्याकरता त्याला अनेक पारितोषिकेही मिळालेली आहेत. सर्वांच्या लाडक्या फुलराणीचा 61वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज आपण पेशवे उद्यानामध्ये आलो आहोत. पेशवे उद्यानात गेले अनेक वर्ष धावणारी फुलराणी तिचा आज 61वा वाढदिवस आहे. बच्चे कंपनीची आवडती फुलराणी तिचा आज 61वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ह्या वाढदिवसाची गंमत सगळ्या मुलांनी आज घेतली आहे. लाखो बालकांना सैर घडवलेल्या या फुलराणीकडे महापालिका प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर या फुलराणीचं रिनोव्हेशन करण्यात आलं आणि फुलराणी पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेसाठी तयार करण्यात आली. ही टॉय ट्रेन आता गेले अनेक वर्ष धावती आहे. गेले 2011 पासून ही टॉय ट्रेन लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपली या उद्यानाची सैर घडवत आहे. पालिकेने 8 एप्रिल 1956 रोजी ही फुलराणी टॉय ट्रेन सुरू केली. पेशवे उद्यानातील या फुलराणीची सैर म्हणजे लहानांसाठी आनंदाची पर्वणीच असते. त्यामुळे दरवर्षी शेकडो शाळांच्या सहली पेशवे उद्यानात येत असतात. डिझेलवर चालणाऱ्या या फुलराणीची सुरुवातीतील केवळ 3 डबे व 18 प्रवासी बसण्याची क्षमता होती व 2015 मध्ये गाडीचे नूतनीकरण करून सौर ऊर्जेवर धावणारी ही टॉय ट्रेन करण्यात आलेली आहे. पुणेकर व पर्यटकांची वाढती संख्या व महापालिकेचे दुर्लक्ष यामुळे 5 वर्षातच फुलराणीची प्रचंड दुरावस्था झाली होती. याबाबत नागरिकांनी अनेक मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यानंतर या फुलराणीला 2 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आणि फुलराणी पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेसाठी रुळावरती उतरली आणि प्रत्येकाला आपली सैर घडवत आहे.
ही टॉय ट्रेन गेली 2 वर्ष मुलांना आपली सैर घडवत आहे. एक छोटासा मुलगा आपल्या बरोबर आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय मजा वाटते, कशी मजा लुटतोय तो. काय सांगशील? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे फुलानी. वी लव यू. गावाला सगळ्या माणसांना घेऊन प्लेन मध्ये असते. हा, ती सगळ्या माणसांना घेऊन फिरत असते. ती कुठं फिरत असते? ती प्लेन मध्ये घेऊन पेशवे पार्क मध्ये. सगळ्यांना त्याच्या मम्मांना त्यांच्या बाबांना सगळ्यांना घेऊन फिरत असते. काय नाही, मी आत्ताच म्हणजे आता सुरुवात केली याला इकडं पेशवे पार्कमध्ये आणायला. फुलराणी त्याचा सगळ्यात मोस्ट अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे याच्या या बागेत यायचा. आणि येस, वी लव्ह फुलराणी व्हेरी मच. खूप छान वाटलं. आमच्या लहानपणी फुलराणी होती, अजूनही ती फुलराणी चालू आहे, तर त्याचा आनंद मुलांना पण मिळावा म्हणून आज त्यांना घेऊन आलो. खूप छान उपक्रम केला आज महानगरपालिकेने की सगळ्यांच्यासाठी फ्री ठेवलेला आहे. सगळ्यांनी आनंद घ्यावा याचा, हीच सगळी अपेक्षा आहे. अजून पुढची 100 वर्ष ही फुलराणी अशीच चालू राहो आणि पुढच्या 2-3 पिढ्यांना त्याचा आनंद घेता यावं. की मला खूप छान वाटतंय आणि ही जी समोर रांगोळी आहे ती पण खूप छान आहे. आणि मी फुलराणीला अशा शुभेच्छा देते की ती अजून 100 वर्ष अशीच चालेल. हां, मला खूप भारी वाटलं. आणि आज आमचा लास्ट डे होता शाळेचा, म्हणून आम्ही तर आलो होतो, तर आम्हाला खूप भारी वाटते. आम्ही बसलो, तर त्याचा बर्थडे पण आहे आज. तर विश करते मी की ही अशीच चालू राहू दे. हे सांगेल की आमच्या लहानपणी होती, आता मी माझ्या मुलांना पण घेऊन आले फुलराणीत. आता ते पण त्यांच्या लहान मुलांना घेऊन फुलराणीमध्ये बसावं हीच माझी इच्छा आहे. फुलराणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फुलराणीचे हे ड्रायव्हर काका आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या काय भावना आहेत फुलराणीविषयी आणि काय सांगू शकतील ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज मी फुलराणीचा ड्रायव्हर आहे. 5 वर्ष आले काम करतोय. माझं नाव रमेश जगताप आहे आणि आज या फुलराणीचं 61वं वर्ष वाढदिवस आहे, वर्धापन दिन आहे. तर मला या निमित्त एक सांगायचं आहे की आमचे जे साहेब लोक आहेत, म्हणजे घोरपडे साहेब झाले, आमचे चव्हाण साहेब झाले आणि आमचे या उद्यानाचे जे साहेब लोक आहेत, या लोकांनी 61 वर्षामध्ये ही परंपरा चालू ठेवली, काही आलं नाही. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे ज्या फुलराणीचं डांगे म्हणून जे आहेत त्यांनी 3रीत असताना याचं उद्घाटन केलं होतं, त्या पण आजच्या वाढदिवसाला हजर होत्या इथं सकाळी. आणि मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते या फुलराणीचा वाढदिवस साजरा केला. आणि इथं लहान मुलांना ही फुलराणी खूप आकर्षण आहे. आणि सर्वात सुरुवातीची फुलराणी पुणे शहरामध्ये सर्वात पहिली फुलराणी इथं आहे. खूप आनंद वाटतो, कारण मुलं ज्यावेळेस म्हणजे आमची फुलराणी अशी येत असतात, खालनंच त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना आनंद असतात. म्हणजे आई वडिलांना त्यांना सांगत हसत येतात. आणि ज्यावेळेस आम्ही फिरवतो त्यावेळेस पण ते एकदम एन्जॉय करूनच फिरत असतात सगळेजण. ह्या फुलराणीला जनवार्ताकडूनही लाख लाख शुभेच्छा. ही फुलराणी अनेक वर्ष लहान मुलांना आपली सैर घडवत राहावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. कॅमेरामन ऋतुजा सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.